नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे मंजिरीने जो काही कट रचलेला राहतो महागौरी आजीला मारण्याचा, तो आता तिच्यावरच उधळून जातो. आता इकडे मंजिरीचं जे काही प्लॅनिंग असतं ते सगळं फ्लॉप होतं. आता इकडे मीरा डायरेक्टच महागौरी आजीचे प्राण वाचवते आणि मंजिरीचं जे काही सगळं सत्य असतं ते सगळं तिच्या समोर येतं. ते कशा प्रकारात होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मंजिरी ह्याच विचारामध्ये पडलेली असते. आता फक्त थोडाच वेळ उरला आहे. आता थोड्याच वेळामध्ये ही म्हातारी इथे येईल आणि त्या म्हातारीला मी मारून टाकेल. एकदाची ती म्हातारी मेली ना तर मला मीराला मारणं सोपं जाईल. इतक्या दिवस मी मीराला मारायचा प्रयत्न करत होते, पण ही म्हातारी माझ्या आड येत होती. आता मी या म्हातारीचाच रस्त्यातनं काटा काढून टाकेल. एकदाच या म्हातारीचा काटा गेला का मला मीराला मारणं सोपं जाईल. आता इकडे मंजिरीने जी काही जादू केलेली राहते त्या जादूनी महागौरी आजी तिथे खेचावून येते. आता इकडे मीरा ह्याच विचारामध्ये पडलेली असते. एवढा वेळ झाला महागौरी आजी मला कुठे पण दिसत नाहीये. आजी कुठे गेली बरं? आजी मला न सांगता कसं काय गेली बरं? एक तर तिला दिसत नाही, मी तिला सोडून आली होती. आता मीरा महागौरी आजी पुढे जाते आणि म्हणते, हे सगळं काय चाललं आहे बरं? एवढी चांगली नीटपणे पूजा पार झाली तरी माझ्या मनामध्ये अशी का बरं खंत आहे बरं? काहीतरी एक वाईट होणार आहे असं मला का बरं वाटत आहे बरं? आता तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे वरून अंबिका येते. अंबिका म्हणते, काय झालं बरं मीरा, तू अशी अस्ताव्यस्त का मला वाटत आहे? तेवढ्यात मीरा पण बोलते, मला असं वाटतंय काहीतरी एक वाईट घडणार आहे. महागौरी आजी कुठे गेल्या त्या मला अजिबात कुठे देखील दिसत नाहीये. तेवढ्यात आता अंबिका पण म्हणते, तू अजिबातच काळजी करू नको, आजी गेली असेल बाहेर. तेवढ्यात आता मीरा बोलते, पण तिला दिसत नाही ना, ती अचानकच कसं काय गेली बरं? तेवढ्यात अंबिका पण बोलते, ती जशी येते ना घरी, तिला दिसत नाही तरी ती घरपर्यंत येते ना, तशी ती तिची जाऊ शकते. तू अजिबात त्याचा विचार करू नको. आता मीराला पण थोडंसं बरं वाटत राहतं. आता इकडे तोपर्यंतच महागौरी आजी तिथे खेचावून येते आणि तेव्हा तिथे आता मंजिरी मुद्दामच आग लावते. तेवढ्यात आता तिथे ती मंजिरी पण म्हणते, हे म्हातारे, आता तू एकदाची गेली. तुझी जी काय देवी ना, तुझी देवी येऊन पण तुला अजिबातच वाचवू शकणार नाही. ती मीरा पण आता येऊ शकणार नाही आणि तुझा जीव काय देखील ती वाचवू शकणार नाही. प्रेक्षकांनो आता इकडे मीराला फार असं मनातनं त्रास होऊ लागत असतो. मीरा बोलते, नाही काहीतरी वाईट होणारे, मला गेलंच पाहिजे बाहेर. प्रेक्षकांनो आता इकडे मीरा 100नी धाव घेते, त्यांच्या घराच्या मागच्या रूममध्ये येते. आता तिकडे प्रेक्षकांनो मीरा बघते तर काय, तिथे डायरेक्टच ती आजी राहते, तिथे आग लागलेली असते आणि मंजिरी ह्याच विचारामध्ये असते. आता फक्त 5 ते 7 मिनिटात ह्या म्हातारीचा काटा या रस्त्यातनं चालला जाईल. तेवढ्यात आता तिथे मीरा येते, बघते तर काय, तिथे फार अशी मोठी आग लागलेली असते. आता मीरा म्हणते, हे सगळं काय झालं बरं? आता प्रेक्षकांनो मीरा काही देखील एक विचार करत नाही. मीरा सरळ त्या आगीमध्ये चालली जाते आणि महागौरी आजीचा प्राण वाचवते. आता मीरा म्हणते महागौरी आजीला, आजी हे सगळं काय चाललं आहे बरं तुझं? तू इथे आगीमध्ये आलीच कसं काय बरं? हे सगळं काय चाललंय? तू आगीमध्ये उभी का बरं आहे बरं? तू चल बरं, पटकन चल इथून. एकदाची तू इथून चालती हो, पटकन इथून तू निघून जा, तुला फार त्रास होईल, तुला लागेल. तेव्हा मंजिरी बघते तर काय, सगळं काय झालं आहे बरं? ही मीरा इथे पोचलीस कसं काय बरं? मीरा आता हिचा जीव वाचवून टाकेल. पण दुसरीकडे मंजिरीला ह्याच विचारात पडलेले असते, जर का मीरा पण याच्यात मेली तर, जर का मीराने त्या म्हातारीचा जीव वाचवला तर. ह्याच दोघी विचारामध्ये ती मंजिरी पडलेली असते. मंजिरीला थोडासा मनातनं आनंद पण झालेला राहतो आणि थोडंसं तिला दुःख पण झालेलं राहतं. मंजिरीला याचंच खंत वाटत राहतं, जर का हिने तिचा जीव वाचवला तर काही देखील एक खरं नाही, पण जर का याच्यावेळी ती स्वतः पण मरून गेली तर आपल्या एका वेळी दोघी रस्त्यातले काटे जाईल. याच विचारात ती पडलेली असते. तेव्हा आता मीरा पण बोलते, चल बरं असं म्हणून. प्रेक्षकांनो आता इकडे मीरा डायरेक्टच आहे ना त्या महागौरी आजीचा हात धरते, तिला जोरात तिथून अशी खेचून मारते, बाहेर फेकते तिला आणि ती स्वतः अशी जोरात उडी मारते आणि त्याच्याने मंजिरीचा जो काय चेहरा राहतो तो एकदम असा पडून गेलेला राहतो. मंजिरी बोलते, हे सगळं काय झालं बरं? तेव्हा तिथे अंबिका पण येते. अंबिका म्हणते, काय झालं बरं मीरा? तेव्हा आता अंबिकाला पण जे काही सगळं सत्य राहतं ते सगळं मीरा सांगते. अंबिकाला एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो. अंबिका बोलते, इथे आग अशी कोणी लावली असेल बरं? आता अंबिकाला जुरून त्या मंजिरीचा चेहरा दिसतो. आता अंबिका बोलते, चल मीरा पटकन इथून चल, मला सगळं कळालंय. आता प्रेक्षकांनो आता इकडे जे काही सगळं सत्य राहतं ते अंबिका डायरेक्टच मीराला सांगते. अंबिका म्हणते मीराला, इथे आग लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती म्हणजे ही मंजिरीच होती. मला पण ह्या मंजिरीनीच जाळून टाकलं होतं. आता मला जे काय सगळं सत्य ते सगळं सत्य कळालं. मीराचा तिच्या बोलण्यावर काही देखील एक विश्वास पटत नसतो. मीरा बोलते, असं सगळं कसं काय होऊ शकतं बरं? तेवढ्यात अंबिका पण बोलते, प्लीज तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. आता इकडे मीराला पण तिच्या बोलण्यावरती थोडासा विश्वास पटलेला असतो. आता इकडे जी काही जादू असते मंजिरीची, ती जादू पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि परत आता जुन्या रूपामध्ये महागौरी आजी येते. आता महागौरी आजी म्हणते, हे सगळं काय चाललं होतं बरं? तेव्हा आता मीरा बोलते, तू आगीमध्ये काय करत होती बरं?
तेव्हा आता महागौरी आजी बोलते, मला कोणतरी वाईट शक्तीमध्ये अडकवून ठेवलं होतं, आता मी त्या व्यक्तीला अजिबातच सोडणार नाही असं प्रेक्षकांनो आता इकडे महागौरी आजी त्या मंजुरीला फार मोठी अशी शिक्षा देणार राहते. आता इकडे महागौरी आजी ती मंजुरीला कोणती शिक्षा देते, ते नेमकं काय होतं ते सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.